आणि त्या पद्धतीचं क्रिकेट गेली अनेक वर्षे जयेश मोरे यांनी दाखवलं आणि म्हणूनच त्याला वंडर बॉय ऑफ मुरबाड म्हटलं जातं आणि आपल्या नावाला साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी केली. चला, आपल्याकडे वेळ अगदी श्वास घ्यायलाही वेळ नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे, त्यामुळे आता तुम्हाला ही सूचना देण्यासाठी प्रवृत्त करू नका. सामन्याला सुरुवात. अजिंक्यचा पहिला चेंडू यावेळेस चांगला, फक्त आणि फक्त एक धाव दरम्यान इकडे आलेली आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात कोणता संघ चांगली देतो हे अत्यंत महत्वाचं आहे. आता जर आपण पाहिलं, निश्चितच अलीकडे आपण पाहिलं तर काही दिवसांमध्ये सूर्य फार लवकर अस्ताला जातो, आपली रजा घेतो. या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला राखावं लागेल. मला असं वाटतं प्राप्त परिस्थितीनुसार फायनल आपल्याला एका षटकाची खेळवायला लागू अशा पद्धतीने वातावरण आहे. एका षटकाची फायनल कदाचित तिकडे होऊ शकते, कारण जर आपण त्यापेक्षा अधिक जर ठेवली तर कोणत्या तरी एका संघावर तिथे थोडाफार अन्याय होईल. बॅड लाईटचा त्याला सामना करावा लागेल. अजिंक्य खूप सारा वेळ आजच्या दिवसामध्ये वायाला गेला. इथे हा फटका चांगला आहे. या अगोदर जो फॉर्म जेपीचा होता तिथनं सुरुवात केलेली आहे. इथे हुक केलं, चौकार मिळवला. धन्यवाद. चौथा दिवस आज आपला ऑपरेटरच्या माध्यमातून फार चांगलं संगीत आपण चारही दिवस ऐकलेलं आहे. अजिंक्य 5 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. आणि पाहायचं टार्गेट किती सेट केलं जाईल. सामना जितका मोठा असतो दबाव तितकाच मोठा असतो आणि ही प्रेशर लेवल जो संघ चांगल्या पद्धतीने हँडल करेल तो संघ निश्चितच इथे या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करेल, यामध्ये ते मात्र शंका नाही. अजिंक्य पुन्हा एकदा वरती क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल होत असलेला आपण पाहूया. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयेश मोरे अर्थात जेपी. यस, अजिंक्य निघाले. जेपीच्या विरोधात हा चेंडू भरधाव वेगाने हाताळलाय. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. कदाचित हा कटर सुद्धा असू शकतो. ज्या पद्धतीने चेंडूफळीचा संपर्क आला नाही पाहतो आपण. अजिंक्य निघताय, तिथे चांगली हायाम ऍक्शन आहे आणि थोडा आतल्या अंगाने चेंडू निश्चितच वळला होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. 4-5व्या स्टंपला तिथे टार्गेट करण्याचा प्रयत्न अजिंक्यने केला. त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु यासाठी जेपी तयार आहेत. इथे घणाघाती प्रहार, षटकार. धावा आपण पाहिल्या तर 11 आहेत आणि पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकातील शेष आहे. पाहायचं यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी असेल. मला असं वाटतं समथिंग अराउंड 25 धावा धावपलकर आल्या की एक मोठं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, कारण तशाच पद्धतीची फलंदाजी इथे जय बजरंग वडवली संघाकडे सुद्धा आहे. हा फटका सुद्धा अत्यंत मोठा आहे. आकाशाला गवसणी घालणारा टोलेजंग फटका, उत्तुंग षटकार. अक्वायर करतात, त्याचबरोबर मयूर क्षेत्ररक्षणाची त्यांची पोझिशन इथे अक्वायर करतायत. पाहायचंय आता थोडी माइंड गेम खेळले इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाने, परंतु त्याचा परिणाम काय असेल. फुललेंचा चेंडू आपण पाहतो समोरच्या दिशेने, इथे ड्राईव्ह केलाय. एक धाव मिळाली, दुसरीसाठी निघतील काय पाहायचंय. इथे काय घडेल. एक फलंदाज तर बाद असतील. फलंदाज गणेश यावेळेस धावबाची शिकार. धावपलकर आपण पाहिल्या 18. या अगोदर एक फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झालेला आपण पाहिलेला आहे. थोडं मला असं वाटतंय हा जो निर्णय आहे तो योग्य रीतीने घेतला गेला नाही फलंदाजांच्या वतीने. याचं कारण असं की नवीन येणारा फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला असेल आणि नवीन जो फलंदाज आलेला आहे तो आपण पाहूया. मला असं वाटतं
कारण फलंदाज दुसरी धाव पूर्ण करताना निश्चितच डेंजर एंडला मला असं वाटतं गणेश बाद झालेत आणि त्यामुळेच नवीन आलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल. यस, त्याच गोष्टीची चर्चा मी करत होतो. कारण जर जेपी स्ट्रायकिंग एंडला जाणार असतील तर त्यांनाच बाद व्हावं लागेल. अजिंक्य याचं हे पहिलं षटक आपण पाहिलं. 18 धावा धावपलकर जोडल्या गेल्या होत्या आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज मला असं वाटतं रवी वारगडे येत आहेत. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करा वडवली संघ. त्यामध्ये आपल्याकडे अधिकचा वेळ निश्चितच नाहीये आणि प्रत्येकाने खरं तर आपापली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. म्हणजे क्षेत्ररक्षकाला वेळेची नजाकत काढली पाहिजे आणि त्याचबरोबर वेळेला अनुसरून प्रसंगावधान राखत असताना त्याने तो स्वतःहून निर्णय घेतला पाहिजे. तुम्हाला अधिक कोणीतरी बोलेल किंवा सांगेल, सूचना देईल, त्यापेक्षा मला माझी जबाबदारी माहीत जर असली तर निश्चितच चांगलं क्रिकेट आपण खेळू शकतो. गोलंदाज इथे क्रमांक 2 साठी रवी वारगडे येत आहेत आणि फील्ड सेटिंग पूर्ण झालेली आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिलं तर ते आहेत काळूराम विषय आणि जेपी अर्थात जयेश मोरे. चला, अधिकचा वेळ खर्च होतो. रवी लगेचच आपल्याला तयार व्हावं लागेल. हे दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये 18 आलेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी असेल, कशी फलंदाजी असेल हे आपल्याला पाहावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज कम्पॅरेटिव्हली न्यू. इथे फटका बसलाय. पाहायचंय एसटी रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? हो, पोहोचलेत. हा झेल सुटलाय, टिपलाय. व्हॉट हॅपन देअर? यस, फलंदाज बाद. तर आम्हाला असं वाटलं की सुरुवातीला हा झेल तिकडे, यस, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेलेला आहे. थोडी जगलिंग जरूर झाली होती आणि फलंदाज इथे बाद झाले. चला, नवीन जाणारे फलंदाज द्रुत गतीने मैदान गाठायचं आहे. खेळपट्टीवर लगेचच आपण तयार व्हायचं आहे. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या निश्चितच 18 वर इथे थांबलेल्या आहेत. या अगोदरच्या चेंडूवर सुद्धा आपण पाहिला होता पहिल्या षटकाच्या शेवटच्या फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झाले होते आणि या चेंडूवर सुद्धा फलंदाज इथे झेलबादच्या रूपाने बाद झालेले आहेत. अजिंक्य जामगरेने चांगला झेल टिपला. रवी वारगडे तयार. नवीन फलंदाज आहेत संदीप. चला, गोलंदाज लवकरात लवकर आपल्याला जावं लागेल. यावेळेस हा पाम जामचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्यासाठी निघतील का? इथे कोणताही विचार केला नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण जयेश मोरेचं स्ट्रायकिंगवर येणं आहे आणि ते काम इथे या फलंदाजाने संदीपने केलेलं आहे. पाहिजे यानंतर आता उर्वरित 4 चेंडूंचा खेळ कसा असणार आहे. कारण ड्रायव्हिंग सीटवर आता जयेश आहे. त्यांचा फॉर्म, त्यांचा टच चांगला आहे. या अगोदरचा सामना एक हाती त्याने फार मोठी खरं तर संघर्षाची कमाल दाखवली किंवा संघर्षाची परंपरा कायम ठेवत असताना तो सामना तिकडे जेपी आणि जयेशने जिंकला. आणि या सामन्यामध्ये फलंदाजी कशी असेल? यावेळेस फटका बसलाय. रवी वारगडेची कमाल. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपला. जेपी अर्थात जयेश मोरे बाद. आघाडी चषक 2023 हे बहारदार पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये गुणात्मक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महाविकास आघाडी चषकाचा हा अत्यंत महत्वाचा सेमीफायनलचा सामना दोन्ही संघांना जिंकायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा. 19 धावा धावपलकर जोडल्या गेलेले. जेपी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल तर जगदीश. संदीप आणि जगदीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. रवी वारगडेचा आत्मविश्वास निश्चितच दुणावलाय. याचा वापर मैदानाच्या आतमध्ये कसा केला जाईल हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं आणि त्याचबरोबर कुतूहलाचं आहे. 3 चेंडूचा काही शेष. समोरच्या दिशेने फटका सजवायचा होता. खूप सारी मेहनत करावी लागली. खोदून काढावा लागला. चेंडू खेळपट्टीवर घरंगळला आणि त्यानंतर गलीचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवून इकडे फेकी करतोय. एक धाव घेण्याची मुभा इकडे होती. ती धाव पूर्ण केली गेली. खूप सारी मेहनत केल्यानंतर कधी कधी आपल्याला कमी मोबदला मिळतो. डोंगर फोडून उंदीर काढावा त्या पद्धतीने मेहनत खूप मोठी परंतु मिळणारा परतावा कमी. एक धाव मिळाली. धावफलक 20 वर जाऊन पोहोचलेला आहे. इथे हा फटका पाहायचाय फसलाय की चांगलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बनले फक्त प्रेक्षक. क्षेत्ररक्षकाची डोकेदुखी ठरणारा हा षटकार.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर वडवली आणि त्याचबरोबर भालूक संघ खेळतोय, परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये फायनल मध्ये ज्यांनी धडक मारलेली आहे अर्थात मोरया 11 पाडाळे संघाचे सुद्धा डोळे मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रत्येक चेंडूवर काय घडतंय हे सुद्धा अत्यंत निरीक्षणपूर्वक बघत आहेत. इथे आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, एज अँड टेकन, चांगली खेळाडू वृत्ती ते फलंदाजांनी दाखवली आणि याच बरोबर 2 षटकांचा केस संपला. एकूण धावपलकर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजे 26 अर्थात 26 आणि 27 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे ती म्हणजेच वडवली या संघाला. भालूक संघ सलामीची जोडी सुद्धा लवकरात लवकर पाठवावी लागेल मित्रांनो. ही डिमांड आहे वेळेची, त्यामुळे ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. आणि सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत जात आहेत, मला असं वाटतं ठाकरे सर यांना नृत्याविष्कार दाखवण्याची इच्छा आहे आणि विनंती असेल तुमच्या आवडीचं गाणं इकडे ही त्या गाण्यावर खरं तर तिकडे हरकत घेऊ शकता. चला, क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या दिशेने लगेचच मार्गस्थ होईल, यामध्ये ते मात्र शंका नाही. 27 धावा बनवायच्या आहेत इथे हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे 2 षटकांचा खेळ अर्थात 12 चेंडू 27 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच असणार आहे. एकाच एंडने 2 षटके इकडे आपण फेकणार आहोत. या स्पर्धेमध्ये क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. मोरया 11 पाडाळे संघाने खरं तर हाकेच्या अंतरावरती आहेत आणि या होम कंडिशनचा त्याने आतापर्यंत फार चांगला वापर केलेला आहे आणि त्यांनी धडक फायनल मध्ये प्रवेश केलाय. आता या 2 संघांदरम्यान एक संघ असा आहे जो निश्चितच मोरया 11 पाडाळे संघाबरोबर इथे फायनलचा सामना खेळताना आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये मार्गस्थ होते, ज्यामध्ये मयूर शेळके आणि रवी वारगडे हे 2 फलंदाज आहेत. त्याचबरोबर या क्रीडा नगरीकडे आता ज्यांचं आगमन होत आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय रुपेशजी जाधव साहेब ठाणे चंदनवाडी विभाग चिटणीस आहेत आणि ज्यांच्या वतीने 1 ते 4 क्रमांकासाठी चषकाचं सौजन्य मिळालेलं आहे. साहेबांच्या आयोजकांच्या वतीने सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज गणेश इकडे तयार होतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रवी वारगडे आपण पाहतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर शेळके आहे. क्षेत्ररक्षणाची रचना इथे सज्ज झालेली आहे. हा सेमीफायनलचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये धडक मारेल. प्रयत्नांची पराकाष्ठा, खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू फुललेनचा यावेळेस बॉटमहँडचा वापर करत असताना इनसाइड आउट पद्धतीने खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या वर्जवर अगदी उंबरट्यावर कव्हर्स मध्ये आहेत. चेंडू अडवतात, फेकी करतात. पहिला चेंडू योग्य नियंत्रणामध्ये मैदानाच्या आतमध्ये फेकलाय, तो म्हणजे गोलंदाज गणेशनं. पाहायचं इथे फलंदाजी थोडी आक्रमक बनवावी लागेल फलंदाजांना, कारण या अगोदरच्या इनिंगचा जर आपण विचार केला तर तिकडे विकेट सुद्धा गेल्या होत्या, परंतु महत्वाचे 3 षटकार 1 चौकार या धावफलकावर जोडला होता आणि म्हणूनच धावफलक 26 पर्यंत जाऊन पोहोचले. अलीकडचं क्रिकेट असं आहे ज्यामध्ये तुम्ही किती वेळ खेळताय यापेक्षा कसे खेळताय याला अधिक महत्व आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला महत्व आहे. क्रिकेट खेळत असताना तुम्ही किती वेळ खेळला त्यापेक्षा कोणत्या स्ट्राईक रेटने खेळता याला फार महत्व आहे. मयूरसाठीचा हा चेंडू फुललेनचा आहे. कोणताही ठोस प्रत्युत्तर फलंदाजाकडे नाहीये. इथे आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघूया चेंडूने काही हरकत केली होती का निश्चित हे आपल्याला पाहावं लागेल. इथे राईट आर्म राऊंडनी गोलंदाज निघालेले आहेत. गणेश पाहायचंय उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि मला असं वाटतं चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळला. मला अपेक्षित होतं की चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने जर वळला तर चेंडूपाईचा संपर्क होऊ शकत नाही, परंतु लाईन मध्ये बीट झालेले आहेत फलंदाज मयूर शेळके. शॉर्ट पिचिंग समोरच्या दिशेने इथे फोर्स केले. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये फटका प्लेस केला. व्हॉट ए ग्रेट प्लेसमेंट, ऑल द वे फॉर 4 रन्स. चौकार.
त्या पद्धतीचे अनेक फटके मैदानाच्या आतमध्ये इथे दाखवावे लागतील, खेळपट्टीवर खेळायला लागतील फलंदाज मयूर आणि त्याचबरोबर रवी वारगडेची ही जबाबदारी आहे. इथे आतापर्यंत 5 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. अधिकचा वेळ खर्च करू नका गोलंदाज, लगेचच रनवे मध्ये तुम्हाला तयार राहायचं आहे आणि लगेचच यानंतरचा चेंडू तुम्हाला इथे प्रस्तुत करायचा आहे. मयूरसाठीचा हा चेंडू इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफड्राईव्हचा फटका इथे प्रोड्यूस झालेला आहे. इन बिटवीन 2 धावा सुद्धा आलेल्या आहेत. जेपी इथे गोलंदाजाला सांगतायत की शांत राहा, हरकत नाही, 2 धावा गेल्या तरी चालतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मयूर आहेत. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर 7. या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे आणि 27 धावांचं टार्गेट आहे. आता 27 धावा जर बनवायचे असतील तर 13-14 सुद्धा तुम्ही बनवू शकता, 15-12 सुद्धा तुम्ही बनवू शकता, 20-7 सुद्धा बनवू शकता, 27 आल्या पाहिजेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आतल्या अंगाने बॅटचा चेंडू लागतोय, टो एंडला लागतोय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला चेंडू जाऊन अडवतात, फेकी करतायत. 1 धाव मिळाली. या षटकात यानंतर 1 चेंडू उरणार आहे आणि तत्पूर्वी धावफलक जर आपण पाहिलं तर ते 8 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रवी वारगडे दरम्यान गोलंदाजाची वाट पाहत आहेत आणि 7 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. गणेश, हा फटका चांगला आहे, आडव्या बॅटने फटका सजवला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु बनले फक्त दर्शक. हा अत्यंत महत्वाचा निर्णायक क्षणाला रवी वारगडेचा ब्लास्ट, षटकार. चला, गोलंदाजी करणारा संघ लगेच सामना सुरू करा. यानंतर मेगा फिनाले खेळायचा आहे आणि म्हणून कोणीही फलंदाज बाद झाला तरी एकत्र येणार नाही किंवा कोणत्याही इतर कारणासाठी एकत्रित येणार नाही. ग्रामसभा आता घ्यायची असेल तर गावात जाऊन आपल्याला घ्यावी लागेल, इथे खेळपट्टीवर नाही. 14 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत आणि अजूनही 13 धावांची गरज. खरं तर पहिलं षटक दोन्ही संघांसाठी चांगलं राहिलेलं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फार धावा सुद्धा खर्च झाल्या नाही. 16-17 झाले असता तरी या सामन्याचं चित्र वेगळं असतं. 14 झालेले आहेत, अजून 13 धावा डिपेंड करण्यासाठी इथे गोलंदाज जगदीशसाठी आहेत आणि पाहायचंय जगदीशकडे मला असं वाटतं स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुरेशा धावा आहेत. या 13 धावा डिपेंड केल्या जातील का? यावेळेस हा आगळ्यावेगळ्या पद्धतीने फटका सजलाय. मला स्वतः स्ट्रायकिंग एंडला रवी वारगडेचं येणं हे अत्यंत गरजेचं बनलेलं आहे आणि त्याच पद्धतीचे संकेत मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मिळत आहेत. मयूर शेळके, अधिकचा वेळ निश्चितच आपण घेऊ शकत नाहीत. लवकरात लवकर तुम्हाला नॉन स्ट्रायकिंग एंड गाठावा लागेल. 15 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या अगोदर 1 षटकार आला होता. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर त्यामध्ये 3 षटकार आले होते आणि 1 चौकार आला होता, परंतु ह्या एका षटकारीने सुद्धा रनचेस इथे निवंत ठेवलेला आहे. पाहायचं यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी असेल. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर त्रिमूर्ती पाहतो, अगदी लहानगे समालोचन समालोचन कक्षाच्या समोर सीमारेषेच्या तिथे सामन्याचा सुद्धा आनंद घेत आहेत, त्यांचं प्लॅनिंग सुद्धा ते करतायत. हा पिचिंग, इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाचा लेट रिस्पॉन्स, एक पूर्ण दुसरीसाठी निघतील. वाट विल हॅपन. स्ट्रायकिंग एंडला रवी वारगडे आलेत आणि मयूर शेळके मैदानातून बाहेर येतात. धावबादची शिकार. व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालं, मान्य श्री रुपेशजी जाधव साहेब, ठाणे जिल्हा सरचिटणीस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, आणि त्याचबरोबर विजयजी सांगडे साहेब यांचंही आगमन झालंय. रोशनजी गडसे साहेब यांचंही आगमन झाले. त्यांचं सगळ्यांचं आपण शब्द सुमनाने स्वागत करत आहोत. त्याचबरोबर त्यांचा सत्कार यानंतर आपण संपन्न करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये सामना अत्यंत महत्वाचा सुरू आहे. आयोजक तयार राहिले की त्यानंतर आपण लगेचच सन्मानाकडे वळणार आहोत. त्याचबरोबर इतरही काही मान्यवरांचं आगमन होतं. या महाविकास आघाडी चषकामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. चला, आधीचा वेळ खर्च होत आहे. गोलंदाज तयार. रवी वारगडेचा इथेही फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक आहे जयेश मोरे आणि इथे डायव्हिंग एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. हा जेल टिपलाय. रवीला विश्वास होत नाही, परंतु तरी सुद्धा क्षेत्ररक्षकाने फार चांगली कामगिरी केली. मला असं वाटतं हा अधिक फुलर लेनचा चेंडू होता. पॅड्स मधून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे जी बॅकलिफ्ट आहे ती अधिक मला असं वाटतं आली नाही. त्याचबरोबर पूर्णपणे हात खोलण्यासाठी तिथे मुभा मिळाली नाही. रिप्ले मध्ये आपण पाहूया.
यस, नेमकं त्याच पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे याच्याही थोडा पुढे जर चेंडू असता तर मिनी हेलिकॉप्टर तुम्हाला इम्प्लिमेंट करायला लागला असता. आणि इतक्या फुललेंच्या चेंडूला लॉफ्ट करत असताना तुम्हाला एलिव्हेशन मिळत नाही. तेच मैदानाच्या आतमध्ये झालं आणि सीमारेषा फार दूरवर असताना एक डायव्हिंग एफर्ट इथे जेपीचा आपण पाहिला आणि फलंदाज बाद झाले. आता इथे रवी वारगडेचं बाद होणं अत्यंत निराशाजनक असणार आहे, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला आहे. 3 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. या अगोदरचा सामना भालुक संघाने 3 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असताना जिंकला होता. इथे त्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकावं लागेल, म्हणजे 11 धावा बनवायचेच सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल तर ते आहेत प्रतीक. अजिंक्य ना, स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य. मोरे 11 पाडाले संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडले जा. ते तर वाटच बघतायत कधी कोण आमच्या समोर येतो. इथे आडव्या बॅटने खेळलेला हा फटका आपण पाहिला. 1 धाव इकडे मिळाली आणि प्रतीक इथे स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. अशातच सुरुवातीला षटकार त्यानंतर चौकार किंवा दोन्ही षटकार किंवा सुरुवातीला चौकार त्यानंतर षटकार, असं कसंही इक्वेशन तुम्ही ताळेबंद करू शकता. परंतु तुम्हाला 2 मोठे फटके इथे मैदानाच्या आतमध्ये खेळायचे आहेत आणि ते बऱ्याचदा क्रिकेटमध्ये झालेलं आम्ही पाहिलेलं आहे. त्याचे क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड असं म्हणतात. अशक्य असं काही नाही. शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याकडे हवी आहे आणि डावखुरे आताचे फलंदाज नॅचरली आक्रमक असतात. त्या आक्रमण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रतीकला दाखवता येईल का? वेळ जास्त खर्च होत आहे. भालुक संघ प्लीज कोऑपरेट. 2 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. गोलंदाज तयार. जगदीश इथे कमी गतीने हाताळलेला चेंडू आपण पाहिला आणि याचबरोबर या सामन्यातील चुरस आता फार कमी झालेली आहे. ज्या पद्धतीचा चेंडू होता मला असं वाटतं यावर मोठा फटका अपेक्षित होता, कारण समोरचा चेंडू होता. पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळला जरूर, परंतु हे वळण हेरू शकला नाही फलंदाज. आता फलंदाजाचे शेजारी वाढले. 1 चेंडू 10 धावा. इथे आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. याचबरोबर फायनल मध्ये धडक मारलेली आहे ती म्हणजे पराग 11 भालुक संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. लगेचच कर्णधार इथे नाणेफेकीसाठी यायचंय. पराग 11 भालुक संघ आपण मैदान सोडा.